मी तुम्हाला सांगितलं तसं अहिंसा परमोधर्म. आमच्या ह्या नागपंचमीमध्ये आम्ही नागाला दैव मानतो. आमच्या इथं कुठल्या सुद्धा प्राण्याचा त्यावेळी बळी घेतला जात नाही. आम्ही अहिंसा परमोधर्म म्हणजे अहिंसेला आम्ही पूर्णपणे बाजूला ठेवतोय आणि सांगतोय की प्राणी मात्रांवर दया करा. हा संदेश आम्ही गुरु गोरक्षनाथांनी जो आम्हाला दिला आहे. त्याचबरोबर दुसरा संदेश सुद्धा दिलेला आहे की धर्मो रक्षिती ही रक्षिता. धर्माला जर आपण जपलं तर उद्या धर्म आपलं जपणूक करणार आहे. त्यामुळे जर आमच्या धर्माविषयी जर कुणी गालगोट लावत असेल आणि जर आमच्या नागपंचमीला जर कुणी डिवचायचं काम करत असेल तर नागाच्या पिलाला डिवचू नका, तिचं सुद्धा विष तुम्हाला पचणार नाही. हे मला तुम्हाला सांगा. आणि कसं आहे की जे काही व्हिडिओ चुकीचे गेलेले आहेत तिने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ही आम्ही विकृती आमची दाखवली, संस्कृती दाखवली गेली नाही. पण आमची संस्कृती, आमचा अभिमान आमच्यासोबत आहे. आणि त्याचबरोबर सुद्धा त्यांना आमचं सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जे करता हे पूर्णपणे चुकीचं करताय तुम्ही. आणि ह्या गोष्टी झाल्यात त्या चुकीच्या घडलेल्या आहेत. आमच्या भावना ह्या दुखवल्या गेलेल्या आहेत. सर्व शिराळकरांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. इथल्या असणाऱ्या माता भगिनींच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी असलं कुठलंही कृत्य होणार नाही याची आम्ही सर्व शिराळकर खबरदारी घेतोय आणि त्याच्यावर ठोस पावलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण उचलतोय.